सुनेत्रा पवारांच्या विरोधात अजित पवारांचे भाऊ सुद्धा प्रचार करतायत। त्यावरनं अजित पवार आता चांगलेच भडकलेत। माझ्या निवडणुकीमध्ये न फिरलेली भावंड आता गरागरा फिरतायत। मी तोंड उघडलं तर फिरता येणार नाही असा इशाराच अजित पवारांनी दिलाय। पाहूयात। कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही राव, आता गर्रा 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 फिरायला लागली। ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना, तसल्या छत्र्या उगवल्यात। आपले सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांचा अजित पवारांनी जळजळीत समाचार घेतलाय। माझ्या निवडणुकीत न फिरलेली भावंड आता गरागरा फिरत आहेत। पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखे उगवलेत अशी बोचरी टीका करतानाच तोंड उघडलं तर फिरता येणार नाही असा इशारा दादांनी श्रीनिवासांना दिलाय। कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही राव, आता गर्रा 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 फिरायला लागली। पायाला भिंगरी बांधल्यासारखं। अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावंसं नाही रे वाटलं? हे नुसतं आउटघाटकेच आहे। ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना, तसल्या छत्र्या उगवल्यात। फार तोलून मापून बोलतो। एकदा जर मी तोंड उघडलं ना, ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही। फिरता तोंड दाखवता येणार नाही। जाहीर माझा त्यांना सांगायचं आहे। उगीच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता काय? श्रीनिवास अजित पवारांचे सख्खे भाऊ आहे। त्यांनी सुप्रिया सुळेंच्या बाजूने प्रचार सुरू केलाय। काही दिवसांआधीच त्यांनी अजित पवारांना नालायक म्हटलं होतं। माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे। पण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का? तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे। त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। पवार कुटुंबामध्ये अजित पवार एकटे पडले। त्यावरून भावांचा समाचार दादांनी घेतला। विजय शिवतारेंचा बंड मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी शांत केलं। मात्र त्यांनी अर्ज मागे घेऊ नये यासाठी रात्री कोणाकोणाचे फोन आले हे आपल्याला शिवतारेंनी दाखवल्याचंही दादा म्हणाले। विजयराव शिवतारे सभा घेत आहेत 11 तारखेला। त्यांनी मला दाखवले कुणाकुणाचे फोन आले। मित्रांनो, मला इतकं वाईट वाटलं। काही लोकांनी रात्री रात्री फोन करून माघार घेऊ नको, माघार घेऊ नको, तू फॉर्म ठेव। तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते। तुम्ही म्हणाल काय राव, कुठल्या पातळीवर राजकारण चाललंय, कुठल्या थराला राजकारण चाललंय? मला दाखवले, एकनाथरावांना दाखवले, देवेंद्रजींना दाखवले। बरं, आलेले फोन तुम्हाला जर गणेशला रात्री मी 11:30-12ला फोन केला तर गणेशच्या ह्याच्यात येतोच ना माझा नंबर, ते तर झाकून राहत नाही। बारामती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत आहे। पवार कुटुंबातच नणंद विरुद्ध भाऊजय असा सामना आहे। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांसाठी बारामतीची लढाई प्रतिष्ठेची झाली। त्यामुळे आता लेकीनंतर सुनेला निवडून द्या असं आवाहन अजित पवार करतायत। 91ला खासदारकीला लेकाला निवडून दिलं म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या। सगळी फिटामफाट। वडील पण खुश, लेक पण खुश, कन्याही खुश आणि सुनही खुश आणि तुम्ही खुश। अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या संसदेतल्या भाषणावरूनही पुन्हा टोला लगावला। फक्त भाषण करून विकास होत नाही, मीही भाषणात 1 नंबर आहे असं अजित पवार म्हणाले। नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण करून माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही। हा अजित पवार पण भाषणाच्या बाबतीमध्ये मेहता नंबर 1चा आहे। माझा पण एकदा जर लागली पट्टी तर मी पण भाषण करतो, पण मी भाषणही करतो आणि मी कामही करतो। बारामतीचा सामना जसा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा झालाय, तसाच हा सामना सुप्रिया विरुद्ध अजित पवार असाही आहे। त्यातच सख्खे आणि चुलतेही सुप्रिया सुळेंच्या बाजूने झाल्यानं अजित पवारही आक्रमक झाले। बारामतीहून दीपक कापरेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।